मुकुंद मुरारी नाथ नाथ वासुदेव हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी मुकुंद नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण देव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मुरारी हे नाथ नारायण वासुदेव पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम त्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय माऊली गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु मुकुंद महाराज की सद्गुरु सखी सब संतन की सुमे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसङ्घानामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे विनायको जन्मादस्य यतोऽन्वयादितरतेश्चार्थेषु विघ्नेश्वरात् तेन ब्रह्मदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमय सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते मामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यो हृद्यवरुदितेऽत्र कृतविश्वश्रुश्रुविस्तक्षफलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः यं प्रवचन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो तस्मै श्रीगुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पावनी आदत्रे जननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांची क्रिया हरी शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी लाज कवनाचे
नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळास पायांचा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत्सदसत्परं पश्चाहं यदेतश्च यो वसिष्येत सोऽस्म्य दद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथातमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेक बालकृष्ण भगवान की जय। क्रीडस्याः संकल्प पूर्णनाभिर्यथोर्नुयां धेहि मनीषां मयि माधव सकळ संकल्प तुझा पोटी तुझजवळ सृष्टीची इच्छा उठीच्या कोटी चराचर दाटी स्वेच्छे दाटे ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या परम पवित्र अशा समाधीच्या निमित्तानं चतुश्लोकी भागवताचे चालू असलेली ही प्रवचन चिंतन सेवा कालपर्यंत आपला विषय असा होता की ब्रह्मदेवाला भगवान केल्यानंतर ब्रह्मदेवाला अतिशय प्रसन्नता वाटली, अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये भगवान परमात्म्यांना ब्रह्मदेव विनंती करतोय, प्रार्थना करतोय की जे ज्ञान आहे ते ज्ञान आता मला तू सांग की जे ज्ञान स्थूल आणि सूक्ष्म रूप दोन तूच त्याच्या रूपामध्ये राहतो, दोन्ही रूपामध्ये आहे असा तू असणारा परमात्मा ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने आणि सुवर्ण हे एकरूप आहे, सोनं दागिने नसले तरी दागिन्यामध्ये सोनं आणि हे जगत जरी झालं तरी या जगतामध्ये परमात्मा अनुस्यूत आहेच, याच्यामध्ये या परमात्म्याचं अस्तित्व आहेच। त्याप्रमाणे आता देवा तुझं हे जे ज्ञान आहे, परंतु एवढं जगत निर्माण करून सुद्धा त्यापासून तू कसं आहे अलिप्त राहतो, याविषयीचा दृष्टांत ब्रह्मदेव भगवंताला सांगतात की तो ऐसे अलिप्तपण क्रीडन स्वये क्रीडसी तू आपण त्या क्रीडनाचे लक्षण दृष्टांतीने। भगवंतांना ब्रह्मदेव म्हणतात की तू जी करतो या जगतामध्ये राहतो ते क्रीडा कशा प्रकारची करतो, त्या क्रीडेचं लक्षण काय आहे ते लक्षण सांगतात, परंतु ते लक्षण सांगत असताना देतात आणि तो दृष्टांत कशाचा आहे। क्रीडस्य मोघ संकल्प ऊर्णनाभिर्यथोर्नुते तथा तद्विषयां धेहि मनीषां। श्लोकाचा अन्वय पाहत असताना हे माधव तसा मागचा जो श्लोक गेला ना, या मागच्या श्लोकाचा आणि या म्हणजे 27वा आणि हा 28वा या माझ्या समोर असलेल्या प्रतिप्रमाणे मूळ श्रीमद भागवत ग्रंथामध्ये या हे अव्यय जोडणारे असल्यामुळे मागच्या श्लोकाचा आणि या श्लोकाचा एकत्रित अर्थ आपल्याला करता येतो, करावा लागतो, परंतु या माझ्या समोर जी प्रत आहे या प्रतनुसार आपल्याला चिंतन करावं लागणार आहे। तर दोघांचा पहिल्या श्लोकामध्ये यथा आला आणि तो यथा म्हणजे कसा, तर याच्याकरता ज्याप्रमाणे यथा शब्दाचा अर्थ ज्याप्रमाणे त्याचा अर्थ या श्लोकाशी त्याचा संबंध असा। यथा म्हणजे कसा, क्रीडस्य ऊर्णनाभिर यथोर्नुते यथा, पुन्हा इथं यथा शब्द आला तर यथा ऊर्णनाभी ऊर्णुते म्हणजे ऊर्णनाभी नावाचा जो किडा याचा अन्वय करावा असाला करता येतो। माधव यथा ऊर्णनाभी ऊर्णुते क्रीडसी
तथा अमोघ संकल्प तद्धि मनीषाम मयी ध्येयी, असा याचा अन्वय आहे. अर्थाचा विचार करत असताना माधव हा म्हणजे हे लक्ष्मीपते, मा नाम लक्ष्मी, धव हा पती, मा लक्ष्मी, माधव म्हणजे हे लक्ष्मीपते, यथा ज्याप्रमाणे ऊर्ण नाभिही म्हणजे कातनी, कातनी नावाचा जो किडा आहे तो कातनीचा किडा ऊर्णुते म्हणजे क्रीडा तो ऊर्णुते. याचा अर्थ आहे की स्वतः कातनी नावाचा ज्याप्रमाणे स्वतःला आच्छादित करतो, ऊर्णित म्हणजे आच्छादित करतो, स्वतःचं घर तयार करतो स्वतःला राहण्यासाठी. तथा क्रीडस ऊर्णिते क्रीडसी म्हणजे ज्याप्रमाणे स्वतःला खेळण्यासाठी तो काय करतो, आच्छादन करून घेतो. तथा त्याप्रमाणे अमोघ संकल्प हा तद्धि मनुष्याम मयी देई. अमोघ संकल्प हा म्हणजे ज्याचा संकल्प कधीच व्यर्थ जात नाही, कधीच त्याचा संकल्प खोटा होत नाही. त्याप्रमाणे याचा विचार मागच्या श्लोकामध्ये कसा आला की भगवान म्हणतात विलुंपन, विसृजन, गृह्णन आणि विलुंपन म्हणजे सृष्टी अमोघ संकल्प हा अमोघ संकल्पातून जगाची सृष्टी रचना करतो, स्थिती करतो आणि पुन्हा काय करतो, संहार करतो. यथा तथा क्रीडस्य असा क्रीडा करणारा का अमोघ संकल्पात तद्धि मनीषाम मयी ध्येयी. त्या अशी जे असा हा जो विषय आहे त्या गोष्टी ज्याप्रमाणे ह्या ज्या गोष्टी आहेत या विषयीचा जिचा विषय असा जिचा आहे ती बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव. म्हणजे माझी जी बुद्धी आहे ती बुद्धी तुझ्या या क्रीडेमध्ये, क्रीडा जी करणारे तुझी अमोघ संकल्प आहे त्या संकल्पामध्ये माझी बुद्धी काय कर, स्थिर ठेव. एका वाक्यात तुझ्या या सर्व सृष्टी जडणघडण आणि संहाराच्या, जडणघडण आणि स्थितीच्या या व्यवहारामध्ये हे जे ज्ञान आहे या ज्ञानामध्ये माझी बुद्धी स्थिर राहून पुन्हा हे ज्ञान, तुझं जे ज्ञान आहे ते ज्ञान माझ्या बुद्धीमध्ये कसं कर, स्थिर ठेव. म्हणजे यथार्थ जे ज्ञान आहे ते यथार्थ ज्ञान मला असू दे अशी विनंती ब्रह्मदेव सांगतात. संकल्प सकळ संकल्प तुझ्या पोटी, भगवान ब्रह्मदेव म्हणतात सकळ संकल्प तुझ्या पोटी, तुझ जव सृष्टीची इच्छा उठी, तव ब्रह्मांडाची या कोटी, चराचर दाटी स्वेच्छा दाटे. ब्रह्मदेव सांगतात की सकळ संकल्प तुझ्या पोटी, जेवढे संकल्प आहे ते संकल्प कुठं आहेत, ब्रह्मदेव म्हणतात की देवा तुझ्या कुठं आहेत, पोटात आहेत, तुझ्या हृदयात आहे. तुझं जवळ सृष्टीची इच्छा उठी, ज्या वेळेस तुला सृष्टी निर्माण करण्याची इच्छा होते तव ब्रह्मांडाच्या कोटी चराचर दाटी स्वेच्छे दाटे. हे चराचर तुझ्या इच्छेने या ब्रह्मांडाच्या कोटीच्या कोटी अनंत ब्रह्मांड तू तुझ्या इच्छेने निर्माण करतो. सदैव इदम अग्रे आसीत. असं पूर्वी एकच ब्रह्म होतं, म्हणजे ब्रह्म जे आहे ते एक सत एक होतं, परंतु ते काय झालं तदैक्षत, त्याला ईक्षण, त्या ब्रह्माने ईक्षण केलं, सतने ईक्षण केलं ईश्वराने, आणि ईश्वर ईक्षण करून निरीक्षण करून काय केलं, एकोहम बहुश्याम प्रजायेत. त्याला कसं वाटलं आपण एकटा आहो तर आता बहु व्हावं, असा त्याचा काय झाला संकल्प झाला. असा त्याने संकल्प केला. निळोबारांनी सुंदर असा वर्णन केला तो संकल्प परमात्म्याचा, आणि ज्ञानोबारांनी सुद्धा या संकल्पाचा विचार काही याच्यामध्ये केलेला आहे. ज्ञानोबारांचा जो ज्ञानियांचा बापू,
जो ज्ञानियांचा बापू देखण्या दिठीचा दीपो जया दादुलियाचा संकल्पो विश्व रची. त्या परमात्म्याचा जो ज्ञानियांचा शिरोमणी आहे, सर्व ज्ञानी जे आहे त्या ज्ञानांचा कोण आहे? बाप आहे. देखणीये दिठीचा दीपू, जेवढे दृश्य देखणारे ज्ञान आहेत त्या सर्वांना दाखवणारा प्रकाशक हा परमात्मा आहे. आणि ज्या दादुल्याचा संकल्प, त्या परमात्म्याचा जो संकल्प आहे ते काय करते? हे विश्व रची, म्हणजे विश्वाचं काय करते? रचना करते. मग तया ब्रह्मगोळाचे अंशांश प्रसवती आदि संकल्प असम सहास. ही असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे. भगवंताने याचा विचार म्हणजे 8व्या अध्यायामध्ये सुद्धा हाच विचार सांगितला की मग तया ब्रह्मगोळकाचे अंशांश, म्हणजे असे अनेक जे ब्रह्मांड आहे, आदि संकल्प असम सहास, त्याचा जो आदि संकल्प आहे त्या आदि संकल्पातून ही सृष्टी काय झाली? निर्माण झाली. नाही तर पूर्वी एकट ब्रह्म होतं. निळोबारा सांगतात काहीच न होनिया काही एक होता, नाम रूपातीत आपण नेनता, होण्या न होण्याच्या नेनोनिया वार्ता, त्याचा संकल्पची झाला त्या प्रसवता. ऐशा परी हा मूर्तिमंत झाला, ऐशा परी हा मूर्तिमंत झाला. निळवंतात काही न होण्या काही एक होता, काहीच नव्हता पण होऊन काही एक होता. अशा प्रकारचा तयाचा संकल्पची झाला त्या प्रसवताओ. त्याच्या संकल्पाने हे परमात्म्याने काय केली? सृष्टी केली. तव ब्रह्मांडाच्या कोटी, किती ब्रह्मांड रचले? 1-2 नाही, अशा अनंत कोट्यावधी ब्रह्मांड परमात्म्याने निर्माण केले. कारण त्याच्या तुकोबराय वर्णन करतात, अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसी धेंडे. तुकोबराय म्हणतात की अनंत ब्रह्मांडे, त्याच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांडे आहे. आणि याच्यामध्ये काल्याच्या प्रसंगामध्ये याच्यामध्ये तुकोबराय म्हणतात अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे. ज्ञान असं सुंदर असं वर्णन परमात्म्याचं की अनंत ब्रह्मांडे परमात्म्याच्या. तुकोबराय गोकुळातलं वर्णन करत असताना उदरात अनंत ब्रह्मांडे सांगतात. आणि मी अगोदर जे दिलं एका रोमी ऐसी धेंडे, एका रोमावर, रोम म्हणजे काय? केस. आणि या केसाच्या खालची जी जागा आहे, हे केस जिथून उगवते ना तिथं तो जो खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये किती बाय कितीचा असेल तो गड्डा. मग एका केसाचा केस जिथ आहे ते किती बाय कितीचा, म्हणजे दृष्टीनं सुद्धा दिसत नाही. ज्यांना चष्मे लागले त्यांना दिसत नाही. तर अशा एका याच्यामध्ये अनंत ब्रह्मांडे आहे. बरं, एक ब्रह्मांड केवढा आहे? एका ब्रह्मांडामध्ये आपल्याला जो सूर्यचंद्र दिसतो ना, असे एका ब्रह्मांडाला एक चंद्र सूर्य आहे. आणि अशी सूर्यमाला, असे या सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहे. आणि असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये नाही एका रोमावर राहतात. आणि ती चराचर दाटी स्वेच्छे दाटे. हे चर आणि अचर, स्थिर राहणारं आणि हलणारं जे जगत आहे, हे सारं जगत काय आहे? सर्व यानं कोंदाटून भरलं, खचून भरलेलं आहे जगत. ऐसे संकल्प सृष्टीसी, परमात्म्याने संकल्प केला. संकल्प सृष्टीसी भूत भौतिके तुची होसी, नाना अवतार चरित्रेसी, तुझ माझे क्रीडसी तूची देवा. भगवान म्हणतात, ब्रह्मदेव म्हणतात
ऐसे संकल्पित सृष्टीची, अशी जी सृष्टी जी आहे ही कशी आहे, तुझी काय आहे, संकल्पित आहे. तू काय केलेली आहे, याची संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्पाने हे सृष्टी निर्माण झालेली आहे. तर भूत भौतिके तू चिवसी, ह्या सृष्टीमधील सृष्टीला मूळ कारण पंचमाभूत आहे आणि पंचमाभूतापासून निर्माण झालेली ही पंचीकृत पंचमाभूत, मूळ महाभूत पंचमाभूत, त्या पंचीकृत पंचमाभूत आणि त्या पंचकृत पंचमाभूतापासून निर्माण झालेले हे अनेक देहादिक भूत, म्हणजे अशा प्रकारचे हे जे आहेत हे सर्वचे सर्व देवा तूच झाला. आणि नाना अवतार चरित्रेसी तुझ माझी क्रीडसी तूच देवा. आणि याच्यानंतर याच्यामध्ये स्थिती करता जे अनंत अवतार झाले ते अवतार सुद्धा याच तिचे अवताराचे चरित्र सुद्धा तुझ माझी क्रीडसी, ते सुद्धा अवतार तुझ्यातच आहेत. येथूनही चराचर अवतार जात, असे म्हणजे सर्वचे सर्व अवतार इथूनच निर्माण झालेले आहेत. असे भगवंत देवा त्यापासून क्रीडसी तूच क्रीडा करणार आहे. कशाप्रमाणे हे आम्हाला समजून सांगा. त्यावेळेस नाथ महाराज भगवान ब्रह्मदेव काय करतात की दृष्टांत देतात. तो दृष्टांत देत असताना कोणता देतात, ऊर्ण नाभी किड्याचा. ऊर्ण नाभी हा संस्कृतातला शब्द आहे, त्याला मराठीत कातनी म्हणतात. नाथ महाराज म्हणतात, जैसी कातनी स्वेच्छे करी तंतु काढी मुखा बाहेरी आत्यावरीच स्वये क्रीडा करी परतो निज उदरी सामावी. हा ऊर्णनाभी कातनी नावाचा किडा आपण जवळजवळ सर्वांनी पाहिलेला आहे. हा कुठंतरी कोपऱ्यामध्ये एका ठिकाणी कोपऱ्यात असतो आणि असं जाळं तयार करतो. हा कोपरा एका याच्यामध्ये असं जाळं तयार करतो. तो जाळं तयार करत असताना ते जाळं तयार करत असताना ही तपली काय मोठी इथे किड्यांची, तो त्याच्यासाठी त्याचं घर जे तयार करतो त्याच्यासाठी मटेरियल कोण्या दुकानातून आणतो, स्टील लागतं त्याला काय कुठून आणतो मटेरियल, जे सामान लागतं कच्चा माल हा इकडनं तिकडनं त्याला आणायची गरज नाही. काय ईश्वराची किमया आहे, काय ईश्वराने कोणाच्या ठिकाणी काय सामर्थ्य दिलं असेल काही सांगता येत नाही. कोणाच्या ठिकाणी काय आहे, कोणाच्या ठिकाणी काय आहे. परमात्म्याने कोणाला महिमाहीन असं कोणाला ठेवलेलंच नाही. प्रत्येकाचा काही ना काही विशेष महिमा आहे, काही ना काही कोणाच्या ठिकाणी काही अनेक गोष्टी कमी असल्या तरी त्याच्या ठिकाणी एक अशी विशिष्ट वस्तू दिलेली असते, एक असं वैशिष्ट्य परमात्म्याने दिलेलं आहे की त्यामुळे ती व्यक्ती ते पदार्थ कधी ना कधी तरी त्याचं आपल्याला त्याचं महत्त्व कदाचित नसेल, जेव्हा त्याची गरज भासते तेव्हा त्याचं महत्त्व कळतं. मी सांगत असतो, रस्त्यानं चालता चालता ज्या दगडाला आपण दररोज ठोकरा मारतो, दररोज त्याला लात मारतो, बाजूला करतो रस्त्यातून, काही कामाचं आहे का, काही माहीत नाही. परंतु एखाद्या वेळेस प्रसंग असा येतो, पूर्वीच्या काळामध्ये त्या चपला होत्या खिळेच्या, चांभारी खिळे बारके, नेमकं चप्पलचा खिळा सटकतो आणि त्यावेळेस ज्या दगडाला आपण लात मारलेली असते तो दगड कामात पडतो. म्हणजे त्यावेळेस त्याचा महिमा तो आहे. केव्हा कोण्या वेळेस कोणती वस्तू कामात पडेल ईश्वराने बरोबर त्याची योजना करून ठेवलेली आहे. फक्त महिमा त्याचा कळणं महत्वाचं आहे. हे मला सांगायचंय. कातनी हा उरुनाभी हा कातनी जो किडा आहे स्वेच्छे करी, त्याच्या इच्छेने, त्याला काही कोणी जबरदस्ती करत नाही. हे कोपऱ्यामध्ये आता तू जाळं तयार कर अशी कोणाची जबरदस्ती आहे काय, नाही. परंतु तो स्वतःच्या इच्छेने तंतू काढी मुखाबाहेरी, आपल्या तोंडातून तंतू म्हणजे असे दोरे, बारीक असे दोरे बाहेर काढतो आणि त्यातून त्यावरी स्वये क्रीडा करी. घर तयार करून मी संस्थेत असताना हे ऐकलं, ज्ञानेश्वरीमध्ये याच्यात प्रवचन कीर्तनामध्ये ऐकल्यानंतर हा कातने किडा
म्हणून पाहिला. एक दिवसभर या किड्याच्या मागे राहिलो. हा कसा तयार करतो ते तयार करताना दिसला त्याच्या याच्यातून, पण तो आतमध्ये आवरून कसा घेतो एवढं पाहायला मात्र मला काही वेळ कमी पडला. आता तो निर्माण करतो आणि त्यामध्ये खेळतो एवढं पाहिलं, परंतु संहार कसा करून घेतो, पूर्ण आवरून घेतो एवढं काही पाहायचं भाग्य आपल्याला मिळालं नाही. आणि त्याच्यानंतर एवढी वेळ कुठं मी त्याच्यासाठी दिली नाही. पण संतांवर, शास्त्रांवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो करतच असला पाहिजे. ज्या अर्थी 2 क्रीडा त्याच्या आपण पाहिल्या प्रत्यक्ष, त्या अर्थी 3री क्रीडा सुद्धा तो करतच असला पाहिजे. आता आपल्याला वेळ नव्हती त्याचं घर आवरून घ्यायला, त्याला आवरताना त्याची इच्छा नसेल तर आपल्या इच्छेनं कसा काय तो आवरेल, कारण त्याची इच्छा आहे, स्वेच्छेनं निर्माण करतो. त्याने ती घर क्रीडा तयार केली आणि त्यामध्येच खेळतो. एखादी माशी आली, एखादा बारीक कीड आला, त्यामध्ये अटकला की तोच खाऊन घेतो. म्हणजे अशा प्रकारे तो त्याच्यामध्ये तंतू काढी मुखाबाहेरी, त्यावरी स्वय क्रीडा करी आणि परतोनी निज उदरी सामाविते. पुन्हा तो आपल्या उदरामध्ये ते काळ सामावून घेतो. तै कांतनी परी ऐसी तुझी क्रीडा ऋषी केसी, कल्पादिना ना खेळ मांडिसी, खेळोनी ग्रासिसी कल्पांती तू. पुन्हा हा त्या कातनीप्रमाणे हे ऋषिकेशी तू काय करतो, कल्पाच्या अगोदर हा खेळ मांडतो आणि खेळोनी ग्राससी, पुन्हा त्या खेळात खेळतो आणि खेळून खेळ पुन्हा कल्पाच्या शेवटी मोडून टाकतो. नाथ महाराजांनी याचा विचार, सुंदर असा विचार नाथ महाराजांनी केलेला आहे. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात ऊर्ण नाभी म्हणून, म्हणजे 9व्या अध्यायामध्ये याचा विचार याच्यात आलेला आहे. 9व्या अध्यायामध्ये यदु अवधूत संवादामध्ये ऊर्णनाभिमन जे कांत कांतनी, म्हणजे मी जो कांतनीला गुरु केला, का गुरु केला त्याच्या वेळेच यदू राजाला सांगतात की ऊर्णनाभिमन जे कांतनी, हृदय तंतु मुखे करुणी, विस्तारी बाहेर काढोनी, निजगुणी स्वभावे. अर्थ सांगितलेला आहे. अर्थ अगदी सोपा आहे की तो आपल्या मुखातून काढतो, तंतू काढतो, निजगुणी स्वभावे. हा त्याचा स्वतःचा गुण आहे. त्याने काही कुठं कॉलेज शाळेमध्ये शिकायला गेला नाही. काही माणसांकडे एक स्वभावता गुण असतो. काही गायक कुठं शिकायला जात नाही गुण, असा सुंदर ईश्वराने आवाज दिलेला असतो गुण. असे मृदंग मणी आहेत काही का आळंदीतून शिकून आलेल्या मृदंगाला सुद्धा त्याच्या हातात गोडवा नसतो. एवढा गोडवा ईश्वराने त्याच्या हातात. गावठी वाजवतात, काय वाजवतात त्यांना बोल का हो कोणता वाजवता विचारलं तर समजत नाही, सांगता येत नाही, पण वाजवतात. ठाईच्या चाली आळंदीच्या शिकून आलेल्या महाराजांच्या सारखा, शास्त्रीय शिकून आलेल्या सारखा मृदंग वाजवतात. का हो काय वाजवतात ते नाही. आपल्या परिसरामध्ये हरीच आहे. आपल्या महाराजांसोबत बरेच वर्ष अजून सुद्धा आहेत. गोपाळराव पाटील शिराडोनचे मलकापूरला सागर प्रेसवर असतात आणि निष्काम सेवा केली. अजून सुद्धा आहेत, आता थकले आहेत थोडे ते, परंतु खूप वर्ष आपल्या स्वखर्चाने जायचं. दिंडीच्या मुक्कामांवर, दिंडीच्या कार्यक्रमाला आमंत्रण नसलं तरी स्वतः जायचे आणि पुन्हा काही अपेक्षा नाही. स्वतःच्या खर्चाने जायचं, यायचं, आपली ड्युटी सांभाळायची. व एवढा सुंदर मृदंग. धुंडा महाराजांचे, कंधारकर महाराजांचे कॉटन मार्केटला मागे सप्ताह झाले. त्या सप्ताहामध्ये धुंडा महाराजांचे वैकुंठवासी कंधारकर महाराज, वैकुंठवासी धुंडा महाराजांचे कीर्तनं वाजवले. धुंडा महाराजांनी, वैकुंठवासी धुंडा महाराजांनी त्यांना मुंबईला नेलं व सप्ताहाला. त्यांच्या सप्ताहामध्ये सांगा काय योग आहे. कुठं शिकायला गेले नाही, परंतु ही काय स्वभावता गुण असतो त्यांचा. तसा हा कातणीचा जो गुण आहे हा स्वभावता गुण आहे. याच्या अंगामध्ये निज गुण आहे, स्वभावता गुण आहे आणि त्या गुणातून ते काय करते, तोंडातून तंतू काढते. तो ईश्वराने दिलेला तिला एक गुण आहे. त्या विस्तारी तंतुवरी, तळी आणि उपरी
आपणची क्रीडा करे नाना परीस्वलीला. पुन्हा आपणच त्याने तयार केलेल्या त्या जाळ्यामध्ये खाली जातं, वर येतं, खाली जातं, इकडं येतं, तिकडं जातं, अशी खालीवर अशी करते स्वतः स्वइच्छेने आणि स्वतःच्या आनंदाकरता त्यामध्ये क्रीडा करते, खेळते. आणि तंतु विस्तारी खेळती लीला प्रत्यक्ष देखताची डोळा ग्रासोनीने हृदय कमळा अद्वैत कळा दाखवी. अशी ती नवी ती कांतनी खेळते आणि मग काय तिच्या मनात येतं, खेळता खेळता ती सगळं पुन्हा जाळं घर गिळून घेते बुवा. म्हणजे ग्रास करते. आणि कशा प्रकारे करते बरं, रचण्या करता कोणाला हाताखाली मजूर आणते काय, नाही. बरं मटेरियल कुठला आणते काय, सामान लागणारा कच्चा माल तोही आणत नाही. मजूरही कोणी, बरं खेळत असताना कोणाला बोलवते काय, एकटीच खेळते. आणि संहार करत असताना चला बुवा घडवायला नाही, खेळायला कोणी नाही, कमीत कमी आता मोडायला तरी एखादी वीट जर पडली डोक्यात तर अशा करता तरी सुद्धा नाही, एकटीच खेळते. अद्वैते एकटीच तयार करते, एकटीच खेळते आणि एकटीच सर्व संहार करून घेते. अद्वैत कळा दाखवी अशा प्रकारची ती दाखवते. याची रीती सर्वेश्वरू. ना तो अवधूत सांगतात, याची रीती सर्वेश्वरू एकला रची संसारू अंते करोनी संहारू करे निर्विकारू निजात्मा. असा तो सर्वेश्वर असणारा परमात्मा तो संसार निर्माण करतो, शेवटी त्याचा संहार करतो आणि स्वतः त्यामध्ये खेळतो. निज आत्मा स्वतःच स्वतःमध्ये खेळतो. असा अशा असणारा तो परमात्मा आपुलेचा आवडी धरून खेळिया आपणा ते व्याली रे. जोपना कारणे केली एक बायको तिने एवढे वाढविले रे. म्हणून ऐक खेळिया तुझ सांगितले ऐसे जाणून खेळ खेळी रे. अशा प्रकारचा अद्वैतातला खेळ खेळावा. काय खेळ खेळोनिया निराळाची राही सांडिया विषयाची घाई रे. विषय लांबत जाईल. अशा प्रकार परमात्मा अशा प्रकारची सृष्टी निर्माण करतो. अशा प्रकारचा हा विचार भगवंतानी या उर्ण नाभी किड्याचा दिलेला उर्ण नाभी किड्याच्या माध्यमातून ब्रह्मदेव सांगतात की ते कांतनी कल्पांदी खेळ हा मांडीसी आणि खेळोनी ग्राससी कल्पांती. तो कल्पाच्या अगोदर खेळ मांडतो, रचना करतो आणि कल्पाच्या शेवटी समाप्त करतो. हात नमा कोणी विश्व रचसी अमायिकत्वे विश्व पाडिसी नाग्रासिता हे संहारिसी ऐसा होसी सत्य संकल्प तू. बरं एवढं केलं तू, जगत निर्माण केलं, केवढं जगत निर्माण केलं. या जगताकडे पाहिलं तर असं आश्चर्य वाटतं बा. किती विषमता, किती माणसं, किती गिवे मुंग्या. हो नुसत्या मुंग्या पहा ना तुम्ही, मुंग्या किती प्रकारच्या मुंग्या, तेल मुंग्या, लाल मुंग्या, काळ्या मुंग्या, हेड्या नको तो शब्द वापरला गावठी. अशा त्या मुंग्या सर्व्या आपल्या खेडेगातला शब्द आहे तो. अशा वेगवेगळ्या मुंग्या किती प्रकार आहे. बरं एवढे प्रकार असून पुन्हा प्रत्येकाचं खाद्य वेगळं, प्रत्येकाचं. ओ माणसंच पहा ना तुम्ही, 4 माणसं आपण 5 माणसं बसलेलं आहे, 4-5 माणसाचा चेहरा सारखा नाही. बरं एवढे करण्याकरता मटेरियल या परमात्म्यानं कुठून आणलं असेल, काय खरं चिंतन करण्यासारखा विषय आहे. तरी एवढं निर्माण झालं, तरी काही महाभाग म्हणता हे आपोआप झालं. मला वाटतं हेही आपोआप झाले काय, हेही आपोआप झाले नाही तर सृष्टी कशी काय आपोआप होईल. त्याच्यासाठी प्रयत्न कोणी करणारा ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती लागते आणि त्या शक्तीतून ही जगत निर्माण परमात्म्याच्या ठिकाणी. बरं एवढं निर्माण केलं परमात्म्याने तर याचा हात तरी भरला असेल नाही हो. याचा हात न माखोनी विश्वरची, हा याचा स्पर्श सुद्धा नाही. मग झालं कसं, अमायिकत्वे विश्व पाडिसी.
अमायिकत्वे म्हणजे मायेच्या बाहेर राहून मायेला ताब्यात ठेवून या विश्वाचे पालन करतो आणि नानासिताही संहारिसी ऐसा होसी सत्य संकल्पो. आणि हे याचा नाश करायचा कोण केला? तुम्ही केला नाही बा, आपोआप झाला असं भासवतो अमायिक मायेच्या माध्यमातून. म्हणजे एवढा नाश करून कशाने करतो? नुसता संकल्प. आपल्याला व्यवहारामध्ये असं पाहायला सापडतं, काही काही माणसं बुवा काहीच करत नाही, काहीच करत नाही, पण त्यांच्याशिवाय काम होत नाही. असं एका घरामध्ये पती पत्नीमध्ये भांडण म्हणला. एक मनुष्य असाच पेंधा, ज्ञानोबारायांच्या भाषेत असा पेंधा, काहीच करत नव्हता, नुसता खायचं झोपायचं आणि बस एवढेच 3 कामं त्याला, खाणं झोपणं आणि बाहेर खत करणं, दुसरं काहीच. पत्नी बिचारी दिवसभर कामं करायची हो, लोकांच्या कामाला जायची, सर्व एवढं करायची. आता ती कंटाळली व ती म्हणली का हो एखाद्या दिवशी तरी कामाला जात जा, नुसते माझ्या भरोश्यावर जीवन जगता. तर म्हणे काहीतरी करत जा ना, मी आहे म्हणून तरी तुमचं पोट भरते. म्हणते हा मी आहे म्हणून नाही, मी आहे म्हणून माझ्यामुळे तुला तुझं पोट भरते, तुला भेटते. चला पुढे दिवाळीचा असा संक्रांतीचा सण आला. आधी त्या संक्रांतीच्या सणामध्ये ओट्या भरणं, वाण वाटणं असा तो महिलांचा कार्यक्रम चालतो. आता काय हिचा नवरा काहीच करत नाही म्हणून ही वाण वाटायला घरोघर गेली. वाण वाटायला ओटी भरताना शेजारच्या बाजारच्या श्रीमंताच्या बाया म्हणायचं जाऊ द्या बिचारी काम करते, हातावर पोट भरते व स्वतःचे पोट भरते, नवऱ्यालाही पोचते, म्हणून त्या दयेनं हिच्या ओटीमध्ये 2 मुठा जास्त टाकायच्या. एका संक्रांतीला बुवा एक पोतळीभर गहू झाली. आणि मग येणे म्हटले बघा तुम्ही बसता नुसत्या खाटीवर बसून राहतात, मी नुसते कुठं नाही, आज कामाला गेली नाही, नुसती ओटीमध्ये एक पिशवीभर गहू आले. म्हणले बस बस, म्हणे तुम्ही काहीच करत नाही, कमीत कमी आता याच्यासोबत काही दुसरं तेल मीठ लागते काही भाजीला, त्याच्याकरता तर तुम्ही जा आता. तुम्ही काहीच करत नाही. म्हणले बोलू नको तू, मी करत नाही, मी आहे म्हणून तर एवढे आले. म्हणे कसं काय? म्हणे पुसतं कपाळाचं कुंकू. काय कपाळाचं कुंकू पूस म्हणे. कोण विचारते तुला? मी आहे म्हणून आहे, मी आहे म्हणून सर्व होतं. तसा परमात्मा काही करत नाही, पण मायेच्या माध्यमातून मायेच्या कपाळावर परमात्म्याचं कुंकू आहे आणि ती माया सर्व करत असली तरीही नाव मात्र परमात्म्याचं होतं. राये नगर केले, नगर राये केले, काय तयाचे नगर केले तर त्याचे हात शिनल. ज्ञानोबारांनी सांगितलं एका राजाने नगर निर्माण केलं. ते नगर निर्माण केलं तर त्याच्यामध्ये असं सांगितलं अहिल्याबाई होळकरांनी त्यावेळेस अनेक नद्यांवर घाट बांधले, अनेक विहिरी बांधल्या, अनेक मंदिरं धर्मशाळा बांधल्या, असे पूर्त कामं केले. मग कोणी? अहिल्याबाईंनी. असं नाव घेतात. मग काय स्वतः अहिल्याबाईंनी बांधले का? ते नाही, मजुरा करवी, पण नाव अहिल्याबाई होळकरांचं. तसं हे जगत परमात्मा मायेच्या माध्यमातून तयार करतो, पण त्याच्यामध्ये तो नुसता संकल्प, त्याचा काय आहे? संकल्प असतो. करणारी सर्वी माया तिच्या माध्यमातून. ऐसा गुह्य ज्ञान निज ठेवा, कृपा करोनी मज द्यावा, येच विषयी हो माधवा, मज करावा पूर्ण अनुग्रह. ब्रह्मदेव म्हणतो तेव्हा असा सत्य संकल्पानं हे जगाची निर्मिती करतो ना. मला प्रजापती म्हणून तू सांगितलं ना, मग असं कर. हाच तो सत्य संकल्पानं जशी तू सृष्टी निर्माण करतो, तो सत्य संकल्प, ते जे ज्ञान आहे ना, ज्ञानाच्या शक्तीने, ज्ञान तपाची शक्ती तुझ्याकडे आहे, बस तेच ज्ञान मला दे. ऐसा गुह्य ज्ञान निज ठेवा, हा जो तुझ्या जोडचा ठेवा आहे तो कृपा करोनी मज द्यावा देवा, तेवढं ज्ञान मला द्या ना. येच विषयी हो माधवा, मज करावा पूर्वानुग्रह, माझ्यावर अनुग्रह एवढा करा देवा. मला ते निज ज्ञान, गुह्य ज्ञान जे आहे ते देवा. वर मागावया आज्ञा दिली. आता कदाचित तू म्हणशील ब्रह्मदेवा
तुला सृष्टी निर्माण करायला सांगितलं आणि तू वर माग, तू वर मागतो म्हणजे तू वर माग म्हटलं म्हणून मागतोय. कारण देवानं म्हटलं होतं ना वर मागावया आज्ञा दिधली, या लागी हे सलगी केली, सत्य करावी ते वरद बोली, सांभाळी आपुली भाक स्वामी. देवा नारायणा तुम्ही म्हणले मला की ब्रह्मदेवा काहीतरी वर माग, वर देण्यामध्ये मी कसा आहे, वरेशम श्रेष्ठ आहे, म्हणून तुम्ही वर मागा. म्हणूनच मी देवा तुम्ही वर मागा म्हटले म्हणून मी सलगी केली बरं, म्हणून मी तुम्हाला प्रार्थना विनंती करतोय. आता तुम्ही जे वर देतो म्हणले, मी सर्वांच्या इच्छा पूर्ण करणार आहे म्हणले, तर मग आता दीनानाथा ब्रिदे सांभाळी आपुली. देवा आता आपलं ब्रीद सत्य कर बरं, आपुला तू बोल साच करी. तुकोबाराय जसं म्हणतात देवा आपला बोल तू सत्य कर, तसा ब्रह्मदेव म्हणतात सत्य करावी वरद बोली, सांभाळी आपुली भाग स्वामी. जे तुम्ही भाग दिली सत्याची ते मुळी वरय भद्रते, ऐसे बोलिले वरद हस्ते, ते सत्य करावे श्री अनंते, गौरवी माते निज गुह्य ज्ञाते. म्हणून देवा मुळामध्ये तुम्ही वरम वरय भद्रम ते तुम्ही म्हणले मी वर देण्यामध्ये वर माग, मी वर देणारा आहे, तुझं कल्याण असो असे म्हणले ना, तर माझं कल्याण मला तरी असं वाटते. तुम्ही असं बोलले ना वरद हस्त देऊन की तुझं ब्रह्मदेवा तुझं कल्याण असो, वर माग असे म्हणले, तर मग आता एक करा ना, गौरवी माते निज गुह्य ज्ञाते. देवा हे ते निज गुह्य जे ज्ञान आहे ना ते मला द्या आणि एकदा गौरव करा माझा ज्ञान देऊन, तेवढं द्या. वरदेश वदोनी जरी न देसी, तरी काय करावे ऋषिकेशी, समर्थी वळावे निज भाकेसी, हेसी आम्हासी भांडवल पा. देवा आणि हे बघ तू वर देतो म्हणलंय, आणि आता जर तू वर देतो म्हणल्यावर वर दिला नाही तर बघा बुवा काय व्हायचं ते. तुकोबारायने सुद्धा पांडुरंगाला असं पट्ट्यावर घेतलं होतं बरं. देवाला अनेक असे तुकोबारायांचं तर देवाशी भांडणच आहे. आम्हाला दे म्हटल्यावर तुकोबाराय सुद्धा म्हणतात मनसी काही मागा. तेव्हा तू मागा म्हणला म्हणून मागतो, पण पा हेची दे गा पांडुरंगा, द्यायचंय तर हेच द्या. ब्रह्मदेव सुद्धा तसं म्हणतात, पण दिल्यावर तू देतो म्हणल्यावर नाही दिलं तर वरदे देव वदोनी न देसी. तू देतो म्हणला आणि न देसी देणार नाही, तरी काय करावे ऋषिकेशी. त्याला काय करावं. आता तुम्ही मोठे माणसं, तुम्ही न देतो म्हटलं आणि नाहीही म्हटलं, आम्ही काय करणार आहे. पण एक आहे समर्थी बळावे निज भाकेशी. समर्थाने आपली भाग पाडली पाहिजे, आपले वचन पाळले पाहिजे. हे आम्हासी भांडवल, हेच तर आम्हाला खास भांडवल आहे. कारण मोठे माणसं वचन पाळणारी असतात असं म्हणतात नव्हे, जे वचन पाळतात तेच मोठे असतात. कारण तुकोबाराय म्हणतात वचना फिरती अधमजन, नारायण तो नोहे. वचन आपण देतात आणि देऊन जर पाळत नसले तर ते अधम आहे. म्हणून आपण सुद्धा एक तर शब्द कोणाला आपली ऐपत नसेल, आपली कुवत नसेल, आपल्या सामर्थ्य नसेल तर कोणाला शब्द देऊ नये. आपल्याच्याने पाळल्या जात असेल तर शब्द द्यावा, आणि नसेल पाळल्या जात तर कोणाला शब्द उगीच मोठेपणा मिळवू नये. फालतूचा म्हणजे फुकटचा मोठेपणा मिळवण्यासाठी वचनाला भाग आश्वासन देऊ नये. आणि फिरतात मग अशा अधमांच्या याद्या जर केल्या तर दर 5 वर्षांना आमच्या दारी येणारे किती मोठी लिस्ट होईल ते. जाऊ द्या, आपली वाणी कुठं विटाळवतात. तर अशा प्रकारे, परंतु देवा तुकोबाराय जसे म्हणतात वचना फिरती अधमजन, नारायण तो नव्हे. परमात्मा तसं देवा तुम्ही नाही बरं. आणि म्हणूनच हेची आम्हासी भांडवल पा. आम्हाला हेच भांडवल आहे की तू वचनाला फिरणारा नाहीच. तो सत्य संकल्प भगवंत, तुझे वाक्य मिथ्या नव्हे येथ, येणे गुणे भावार्थ निश्चित, गुह्य ज्ञानार्थ
आम्हा सांगे. म्हणून देवा आम्हाला माहिती आहे तुझा संकल्प जो आहे तो सत्य आहे आणि तू सत्य संकल्प आहे. तू कधी तुझा संकल्प खर्च व्यर्थ जात नाही. तुझ्या वाक्य मिथ्या नव्हे येतं. तुझं वाक्य कधीच खोटं ठरत नाही. म्हणून देवा येणे गुणे या गुणाने याच तत्वावर भावार्थी निश्चित याच भावाने तू काय कर गुह्य ज्ञानार्थ आम्हा सांगे. ते जे गुह्य ज्ञान आहे ना एकदा आम्हाला सांगून टाक ना, मोकळं करून टाक. सांग तूही मोकळा हो आणि आम्हालाही मोकळं होऊ दे. म्हणून ब्रह्मदेवा विनंती करतात. अजून विनंती ब्रह्मदेव करतात. क्षितमहं करवाणी ह्यततन्द्रितः नेहमान प्रजासर्गं बद्धेयं यदनुग्रहात. ब्रह्मदेव म्हणतात याच्यामध्ये याचा श्लोक हा याचा अन्वय असा आहे. अहम अतीन्द्रितः ही भगवत शिक्षितं करवाणी यत अनुग्रहात प्रजासर्गम इहमान. नाही हा मागच्या याचा अर्थ सांग. मागच्या हे हा इहमान हा आहे हाच आहे. इहमान हा प्रजासर्गम इहमान न बद्धेयम बद्धेयम अशा प्रकारचा याचा अन्वय आहे. तर अहम म्हणजे ब्रह्मदेव म्हणतात मी अतंद्रित शब्दाचा अर्थ आहे आळस टाकून देणारा. म्हणजे आळस सोडून मी काय केलं. अतींद्रित म्हणजे मी आळस टाकून देणारा असा ही खरोखर भगवत शिक्षितम करवाणी म्हणजे यद अनुग्रहात म्हणजे भगवंताच्या देवा आपल्या शिकवणीचे आचरण यद अनुग्रह करवाणी आचरण करीन. आपण जे शिकवलेलं आहे तुम्ही जे गुह्यज्ञान देणार ना त्याप्रमाणे मी काय करीन आचरण करीन. यद अनुग्रहात आणि ज्याच्या कृपेने प्रजासर्गम इहमानः तुझ्याच कृपेने ज्याच्या कृपेने सृष्टी उत्पत्तीला इहमानः इच्छा करणारा जो मी आहे. न बद्धेम मी बद्ध होणार नाही. इथं एक हे आहे बद्धेयम आणि असाच जवळजवळ भागवतामध्ये श्रीधरी टीका आणि इतर अनेक प्रतीमध्ये बद्धेयम असा पाठ दिलेला आहे. परंतु व्याकरणशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तो बद्धेयम लागत नाही. कारण मुळात धातू बद्ध आहे आणि कर्मणी कर्मणी रूप त्याचं कर्मणी विद्यर्थ असं त्याच्यातलं रूप प्रथम गणातला कर्मणी प्रथम पुरुष व प्रथम वचन एक वचन म्हणजे प्रथम वचन असं रूप झाल्यानंतर त्याचं बद्धेय असं रूप होते. मग ते बद्धेय असं जर रूप होते. परंतु आता याच्यामध्ये बद्धेयम असाच पाठ जवळजवळ आलेला आहे. मुळात बद्धेय असा शब्द आहे तो व्याकरणशास्त्राच्या दृष्टीने. परंतु प्रतीमध्ये असा आहे. आता इथं सुद्धा बद्धेयमच आहे. जाते व्याकरणातला किचकट विषय आहे आपल्याला त्याच्यामध्ये काय एवढं करायचं आहे. बद्धेयम तर बद्धेयम आणि बद्धेय तर बद्धेय. त्याचा अर्थ असा आहे की बंधन करणारा म्हणजे बंधनात जाणार नाही. न बद्धेयम म्हणजे मला बंधन होणार नाही. म्हणजे काय आहे की देवा तुझ्या इच्छेने मी काय आहे सर्व आळस टाकून मी तुझ्या इच्छेप्रमाणे मी माझं आचरण तू सांगशील त्याप्रमाणे तुझ्या आज्ञेप्रमाणे मी आचरण करेल
आणि खरोखर सृष्टी तो शिकवलेल्या ज्या शिकवणीप्रमाणे आचरण करून तुझ्याच कृपेने या सृष्टीच्या इच्छेची उत्पत्तीची इच्छा करणारा मी जो आहे, ही उत्पत्ती केल्यानंतर मी बद्ध होणार नाही, अशा प्रकारचा विचार ब्रह्मदेव या श्लोकातून सांगतात. नाथ महाराज त्यावर चिंतन करतात. भगवंता तू ऐसे मनसी, म्या सृजो सांगितले सृष्टीसी, ते करू काय भ्यालासी, या लागी पुससी तत्वज्ञान. देवा, ब्रह्मदेव म्हणतात, देवा कदाचित तू म्हणशील की म्या सृष्टी करू सांगितले सृष्टीशी, मी तुला सृष्टी निर्माण कर सांगितलं आणि तू गुह्य ज्ञान विचारायला लागला. ही कुठली प्रथा आहे? बरेच वेळा असं होतं की कसं याच्यात पूर्ण विचार सांगितलेला आहे. एखाद्या माणसाला एक मनुष्य सांगतो, अहो भाऊसाहेब हे एवढं काम करा बरं. ती करत असताना तो काय म्हणतो, ते करतो, पहिल्यांदा मला हे अमुक काम सांग, अमुक सांगा तुम्ही, मग मी करतो. तसं तू ब्रह्मदेवा, तो कदाचित देव भगवंता तू असं म्हणशील की मी तुला सृष्टी निर्माण करायला सांगितली आणि हे गुह्य ज्ञानाचं काय घेऊन बसला, सृष्टी करणं तुला जमत नाही, घाबरला वाटते, सृष्टी निर्माण करायला घाबरला का, भीती निर्माण झाली काय, असं कदाचित तू म्हणशील. म्हणून तर तत्वज्ञान विचारायला लागला. जे कर सांगितलं ते करत नाही आणि नसत्या उपाधी दुसरंच काही विचारायला लागला. मला तर असं वाटते तू घाबरला. कदाचित देवा तू असं म्हणशील, पण ऐक, पुसो लागला मनसी आणि या लागी पुससी तत्वज्ञान. घाबरला म्हणून पुसशील, किंवा कदाचित सृष्टी सृज उद्वेगला, या लागी गुह्य ज्ञान पुसो लागला, मनसी आज्ञा उल्लंघो केला, येणे न सांडिला सृष्टीक्रम पै. किंवा देवा तू असं म्हणशील की सृष्टी निर्माण करता करता सृजू उद्वेगला, सृष्टी निर्माण करायला याला उद्वेग निर्माण झाला, म्हणून या लागी गुह्य ज्ञान पुसू लागला. म्हणून गुह्य ज्ञान विचारतो, माझं गुह्य ज्ञान मला विचारतो की सृष्टी करायला उद्वेगला, असं म्हणशील. आणि कदाचित तू म्हणशील की आज्ञा उल्लंघू केला, तू म्हणशील की मी सांगितलं सृष्टी निर्माण कर आणि तू गुह्य ज्ञान विचारायला लागला तर आज्ञेचं उल्लंघन केलं, असं म्हणशील. येणे न सांडिला सृष्टीक्रम, यानं सृष्टी निर्माण करणं संपून जाईल असं तुला वाटेल, असं कदाचित तू म्हणशील. म्हणजे ब्रह्मदेव हे आपल्या मनानं देवा कदाचित असे संकल्प होतात की नाही, असं म्हणशील देवा तू कदाचित. तर तुवा सृष्टी सृजू सांगितली, ते अनालस्य मी रचियली, परी निर्विघ्न पाहिजे उपजली निपजली, या लागी वांछिली ज्ञान कृपा तुझी. देवा तुझ्या सृष्टीने तुवा सृष्टी सृजू सांगितलेली, ते अनालस्य मी रचली. समजा तू मला सृष्टी निर्माण करायला सांगितली आणि मी आळस सोडून देऊन ती सृष्टी निर्माण केली. करेल मी तुझ्या आज्ञा म्हणून मी सृष्टी निर्माण करेल, पण निर्विघ्न पाहिजे निपजली. ती सृष्टी निर्माण करत असताना काही विघ्न यायला नको ना, अडचण यायला नको. तू सांगितलं जग निर्माण कर, मी करायला लागलो, पण त्यात प्रतिबंध आले तर, अडथळे आले तर, मग ते काय करतं, मग या लागी वांछिली ज्ञान कृपा तुझी. माझ्या कामामध्ये मला अडथळा येऊ नये ते त्याकरता तुला ज्ञान विचारतो. अडथळा आला तर, तो प्रतिबंध आला तर तो कसा निवृत्त करावा, याच्याकरता मी तुला ती ज्ञान कृपा तुझी मला व्हावी, एवढ्याकरता मी इच्छा केली, दुसरं काही नाही. अजून देवा की देवा तू ऐसे मानसी, सृष्टी करीन ते म्हणसी, आणि पुन्हा पुन्हा का पुससी, गुह्य ज्ञानासी अत्यादर. किंवा तू म्हणशील सृष्टी निर्माण करा अशी सांगितली, सृष्टी करीन ते म्हणतो, सृष्टी करीन असंही म्हणतो. जर असं आहे, पुन्हा पुन्हा ब्रह्मज्ञान निर्माण कर म्हणण्याची काय गरज आहे, ब्रह्मज्ञान मला सांग म्हणण्याची काय गरज आहे, ब्रह्मज्ञानावर आदर आहे. सृष्टी करीन म्हणतो,
आज्ञे पालन करीन आणि पुन्हा ब्रह्मज्ञानावर सुद्धा तुझा काय आहे आदर भाव आहे. मग कशासाठी का पुन्हा पुन्हा ते ब्रह्मज्ञान विचारतो? एवढा आदर तुझ्या मनामध्ये ब्रह्मज्ञानाविषयी काय आहे? कदाचित असं तू विचारशील, असं मानशील तर तुझे पावनी गुह्य ज्ञान सृष्टी रचिन मी निर्विघ्न न पावता तुझे ज्ञान पूर्ण मानाभिमान मज बाधी. देवा, पावनी गुह्य ज्ञान सृष्टी रचिन मी निर्विघ्न. तुझं जे ज्ञान आहे ना गुह्य ज्ञान, ते मी गुह्य ज्ञान मला प्राप्त झालं की अगदी निर्विघ्नपणाने कुठलाही अडथळा न येता ही सृष्टी मी सहज निर्माण केली. सृष्टी निर्विघ्न न पावता तुझे ज्ञान पूर्ण. जर सृष्टी रचन केली गुह्य ज्ञान तुझे पावनी गुह्य ज्ञान सृष्टी रचिन मी निर्विघ्न. तुझं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर निर्विघ्न अशी सृष्टी जरी रचली तरी रचेल, पण न पावता तुझे ज्ञान पूर्ण मान अभिमान मज बाधी. देवा, मी तुझं ज्ञान समजा नाही पावलं, ज्ञान जर मिळालं तर निर्विघ्न सृष्टी करील, पण जर ज्ञान मिळालं नाही आणि मी सृष्टी निर्माण केली तर सृष्टी निर्माण केल्यानंतर कोणी जर विचारलं का हो कशी का कोणी केली पठ्ठ्यानं, समजा एखादं घर घर बांधल्यानंतर माणसं विचारतात का हो कोणाचं घर आहे माहित नाही काय, आपलं आहे. कोणी बांधलं हो? भाऊमुळे झालं, माझ्यामुळे झालं, मी बांधलं, मी केलं, असा माना अभिमान बाधी. कदाचित तो अभिमान मला होईल, मला मानाची अपेक्षा निर्माण होईल तो, आणि तो मला नेमका बाधक ठरेल. म्हणून तू जवळी असता नारायण बाधू न शके मानाभिमान. सृष्टी सृजता तुझ विसरेन तेव्हा अतर्के तुझे माया विंदा. सृष्टी सृजता विसरेन तेव्हा मानाभिमान बाधिकी. देवा, तुझं जवळ असला तर बाधू न शक्य मान अभिमान. तू जवळ असला तर आम्हाला अभिमान मानाची अपेक्षा निर्माण होणार नाही आणि अभिमान तर अजिबात होणार नाही. कारण तिळ भरी जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. तुका म्हणे त्यासी नाही अभिमान. नेती धरू देत आणि काशी, त्याला अभिमान नाही आणि तो दुसऱ्याला अभिमान धरू देत नाही. तो जवळ असला तर, आणि देवा तुझं ज्ञानच नाही तर तू जवळ असला नुसता स्थूल रूपाने सूक्ष्म रूपात असून काय उपयोग आहे. परंतु तुझं ज्ञान मला असायला पाहिजे. तू माझ्या जवळ आहे हे ज्ञान मला जर असलं तर तू मला तो अभिमान होणार नाही. सृष्टी सृजता तुझ विसरेन तेव्हा मानाभिमान बाधिके. आणि सृष्टी निर्माण करता करता ही सृष्टी निर्माण करण्यामध्येच मी गुंतून जाईल, चित्त त्यामध्ये अटकेल आणि मग तुझं विस्मरण होईल. सृष्टीचं स्मरण असलं की तुझं विस्मरण होईल आणि तुझ्या विस्मरणामध्ये मान आणि अभिमान बाधक झाल्याशिवाय राहणार नाही. मनसी का होईल विस्मरण अतर्के तुझे माया विंदान. तिने वाढविल देहाभिमान तुझी आठवण नुरवो निपई. म्हणून ब्रह्मदेव सांगतात की देवा आता मनसी का होईल विस्मरण. देवा तू म्हणशील कसं काय माझं विस्मरण होईल, तुम्हाला ध्यानात ठेवता येत नाही का? देवा आम्ही ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करू, पण ध्यानात राहिलं पाहिजे ना. म्हणून तर तुकोबराय सुद्धा परमात्म्याला प्रार्थना करतात आणि आपल्या पूर्वसुरींनी तोच अभंग प्रत्येक भजनाच्या शेवटी ठेवला. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर कधीच होऊ देऊ नको. का होऊ देऊ नको? आठवण होऊ दे असं का म्हटलं नाही?
आठवण तर करतोच ना, क्षणाक्षणाला तुला आठवतो, परंतु आठवता आठवता केव्हा या मायेमध्ये तुझी माया केव्हा फासा टाकते आणि केव्हा चित्त दुसरीकडे घेऊन जाते हे लक्षात येत नाही. म्हणून देवा का तर अतर्क्य तुझे माया विंदान, त्या मायेचं विंदान असं आहे, त्या मायेची करामत अशी आहे की ते वाढविल देहाभिमान, या देहाचा अभिमान ती माया वाढवणार आहे आणि तुझी आठवण नुरवणी पै, तुझी आठवण राहू देणार नाही, म्हणून तुझं विस्मरण होईल. याचा बराचसा विचार आहे. माया देहाभिमान निर्माण करते आणि माया देहाभिमान निर्माण झाला की आपल्या स्वस्वरूपाचा आपल्याला विसर कसा पडतो याचा विचार ब्रह्मदेवाने पुढे सांगितलेला आहे. आणि तो विस्तार अजून इतर संतांच्या, इतर वाङ्मयाच्या, संत वाङ्मयाच्या आधारावर शास्त्रातून काही आपल्याला पुरावे सापडतात का, त्याच्या आधारावर पुरावे आहेत का, याचा विचार करू. उद्याच्या दिवशी आजची वेळ आपली समाप्त झालेली आहे. झालेली आजची ही सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करूया आणि आजच्या वाणीला, प्रवचनाला विसावूया. पुन्हा आपल्याला ब्रह्माचं, आपल्या स्वस्वरूपाचं, ईश्वराचं विस्मरण का होते याचं कारण, मायेची करामत कशी आहे, तो विचार उद्याच्या दिवशी करू. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबाचं आणि साहेबांचं भजन करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, जगत्रजननी मुक्ताबाई, जगत्रजननी मुक्ताबाई, दासा श्री संत मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, दासा ठाव द्यावा पायी,
दासा ठाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जनार्दन स्वामी कनाथ मुक्ताबाई की माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज की जय सखाजी महाराज की जय गुरु मुकुंद महाराज की जय सखाराम महाराज की जय अंतन की सोमेश्वर भगवान की जय।